हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 29 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी मध्ये न्यायाधीश म्हणून विमल एन पटेल या भारतीयाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे जारी करण्यात आलेल्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारताला 17वे स्थान मिळालेले आहे. भारतात संपूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाणारे पहिले पोलीस स्टेशन दिल्ली केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आले आहे. पुढे पाहूया. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज दीप्ती शर्मा बनलेली आहे. नॉर्वे देशाने आपल्या प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. अलीकडेच बोलिव्हिया या देशाच्या राष्ट्रपतींनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. पुढे पाहूया. जागतिक बँकेने हरियाणा राज्याच्या जलसंधारण प्रकल्पासाठी 4,000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. नुकतेच रांची येथे आयोजित दुसऱ्या साऊथ एशियन थ्रोबॉल चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद भारताने जिंकले आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित वुल्फ पुरस्कार 2025चे जैनेंद्र जैन या भारतीयांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. जैविक विज्ञानातील असाधारण योगदानासाठी गोल्ड मेडल 2026ने गौतम डे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर सूरज प्रसार यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलेले आहे. अभिलाषा बरात यांना संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकतेच चर्चेत असलेली कादियन व्यास रेल्वे लाईन प्रकल्प पंजाब राज्याशी संबंधित आहे. पंजाबची राजधानी चंदीगड असून मुख्यमंत्री भगवंत मान हे आहेत. नीती आयोगाच्या शिक्षण गुणवत्ता अहवाल 2026 नुसार शालेय शिक्षणात पंजाब राज्याने प्रथम स्थान पटकावलेले आहे. पुढे पाहूया. नुकतेच इंग्लंड देशाचे पंतप्रधान कीर स्टारमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतातील पहिल्या व्यावसायिक पातळीवरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी ओडिशा येथे केले. ओडिशामध्ये सरकारी विभागांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरणे देखील अनिवार्य करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. नुकतेच मध्य प्रदेशाशी संबंधित खुरासानी चिंचेला हा चिंचेचा प्रकार आहे. खुरासानी चिंचेला भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग देण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. नुकताच मुत्सद्देगिरीतील आंतरराष्ट्रीय महिला दिन 24 जूनला साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय संबंध, शांतता प्रस्थापित करणे आणि जागतिक निर्णय प्रक्रियेत महिलांचे योगदान सन्मानित करण्यासाठी व लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 24 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन व 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. पुढे पाहूया. मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत व्हॉट्सअपचे ग्लोबल हेड जागतिक प्रमुख म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे CREDचे संस्थापक आहेत. गुजरात राज्य सरकारने अग्निवीरांना सरकारी विभागांमधील
वर्ग 3च्या पदावर थेट भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे आहेत. पुढे पाहूया. नुकतेच लडाख केंद्रशासित प्रदेशात एकल वापर प्लास्टिक व कचरा वापरण्यावर पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. लडाखमध्ये नुकतेच 5 नवीन जिल्हे, ज्यांची नावे जास्कर, द्रास, साम, नुब्रा व चांग अशी आहेत, हे अधिसूचित करण्यात आलेली असून आता तेथे एकूण 7 जिल्हे झालेले आहेत. पुढे पाहूया. बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर या पुरस्काराने नीरज चोप्राला सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारताची 28वी नवरत्न कंपनी बनलेली आहे. पुढे पाहूया. भारत ब्रिटन देशाकडून 9 निवृत्त जॅग्वार लढाऊ विमाने प्राप्त करणार आहे. पुढे पाहूया. उल्हास उपक्रमांतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य उत्तराखंड बनले आहे. उत्तराखंडची राजधानी देहरादून असून तिथे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे, जे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. पुढे पाहूया. जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्चक्र म्हणजेच शिप रिसायकलिंग करणारा देश भारत आहे. भारतातील पहिला 3D प्रिंटेड आर्टिफिशियल रीफ मॉडेल तामिळनाडू राज्यात बसवला जाणार आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय नाविक दिन 25 जून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार व जागतिक अर्थव्यवस्थेत जगभरातील नाविकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण व अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. याशिवाय 25 जून 1975 रोजी भारतात आणीबाणी लागू म्हणूनच 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणूनही पाळला जातो. पुढे पाहूया. 26वी अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिषद व NCRB अभिज्ञानाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे. पुढे पाहूया. IIT द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टीम हे पुस्तक प्रभात कुमार यांनी लिहिले आहे. हे पुस्तक भारतातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक परिसंस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकते. पुढे पाहूया. भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन नुकतेच जम्मू येथे करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीत एक पेड माँ के नाम मोहीम अंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे. DRDOने अलीकडेच रुद्रम-2 स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.